रामकृष्ण अरे मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो त्या ड्रॅगन फ्रूटची पाहणी करायला. हा बघा, अशी काहीतरी अवस्था झालेली आहे त्याची. माती अजून लई उरली आहे आणि हे त्या आळूच्या पानांची मुळं आणि शामरुगच याच्यासाठी आपण आत्ताच कुंड मागवलेले. त्या कुंड्या पण आलेल्या आहेत. कुंड म्हणजे त्या पेपर कॉटनच्या कुंड्या आहेत. जाऊ दे. ह्या बघा मित्रांनो, हे एकदम म्हणजे अशी मला नाही वाटत अजिबात की उगवणार आहेत, कारण मी कालच बघितलेलं की त्यांना लई कमी पाणी टाकायचं असं. आठवड्यात नाही एकदा किंवा दोनदा पाणी टाकायचं असतं, पण मी पहिल्याच दिवशी एवढं पाणी टाकलेलं आहे ना त्याला, ती शक्यता झालेली आहे कमी येण्याची. पण जाऊ दे, आता आपण त्याला आठवड्यात नाही एकदाच पाणी टाकणार आहे. पहिले तर माती सुकून देणार आहेत नीट, त्याच्यानंतर एकदा पाणी टाकणार. जाऊ दे मित्रांनो, आता आपण खाली जाऊ आणि पहिलं आपला बीटरूटचं ज्यूस पिऊन घेऊ म्हणून. ह्या बघा पायात अडकले बघा. चला सगळे आपल्याला बीटरूट, गाजर आणि काकडी चिरून ठेवली. आपल्याला फक्त हाताचा ज्यूस बनवायचा आहे. सगळंच नाही बनवायचं, आपल्याला थोडंसंच बनवायचं आहे, पण बाकीचं खाऊ नंतर. मिक्सरचं भांडं याचा तो रबर आपण खराब करायचा. आपण थोडी काकडी घेतली. बीटरूट तर आपण सगळेच घेणार आहे, गाजर कमी घेणार आहे फक्त. एखादा पीस खाऊन बनवू. थोडं पाणी घेऊ आपण याच्यात आता. मागून थोडं घेऊ. आता मित्रांनो असं जुगाड करू नये करायला लागतो ज्यूस. तर मित्रांनो आपला ज्यूस होता तो तयार झालेला. आता ते पितो मी तेवढं बसून उभं राहून. मित्रांनो आलं आणि मीठ टाकायचं राहिलं ते आता मला चवीवरनंच कळलं. जाऊ दे. मित्रांनो आपल्याला आपला जो बीटरूटचा ज्यूस होता का तो पिऊन 15-20 मिनिट झालेले आहे. तर आपण आता जेवायला जाणार. साईडला करून जेवायला ही मटकीची भाजी. बघा बॉडीनं बनायचं कारण तेल बघा एकदा. जाऊ दे, आपण ते ढवळून घेऊ. सोबतच मित्रांनो कांद्याचे हे घेऊ आपण थोडं. बघा पाणी सांडलं. अर्धी भाकरी अर्धीच घेऊ आपण आज, कारण आज काही भूक पण नाही मला.
मित्रांनो झालं शेव बिव आहे का वाटतं असं तर मला शेव तर नाही त्यात काय आहे? काय बघा भुजिया शेव लावलं आता हीच खाऊ आपण याच्यासोबत थोडीशी आज काय करणार आता खाऊन घेतो समजायची अर्धी भाकर होती ना अजून अर्धी भाकर बाहेर घेतो मग परत हात नको द्यायला मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट जेवण झाल्यावर भेट मित्रांनो आता आपण जिमला आलेलो आणि मी आता जिमच्याच बाहेर माझा वर्कआउट झालेला आहे बायसेप डे होता आणि आता मी घरी जाणार आहे तर आता घरी जायचं मला तरी मित्र येतो म्हणून मी थांबलेलो आहे आता जरा वेळ तो आल्यावर जाऊ आपण घरी मित्रांनो आणि मी तुम्हाला बोललेलो ना आजपासून कार्डिओ करणार आहे तर ना मी कार्डिओ करूच नाही शकलो इतके दिवस झाले एक तर माझ्या पायाला लागलेले म्हणून मला ट्रेडमिलवर पळता येत नाही मी सकाळचं जे पळायला जायचं बोललो ते थंडीमुळे मी उठवत नाही उठतोय मी रोज 5:30ला पण 5:35ला परत एकदा अंगावरती पांघरून घेऊन झोपून जातोय थंडीमुळं आता बघू या आठवड्यात नाही पण आता येणार आहे आठवड्यात आहे का या सोमवारपासून मी पळायला जायचं पूर्ण प्रयत्न करणार आहे सोमवारपासून आहे कॉलेज पण चालू होणार म्हणून बघू आता कसं होतं आणि कसं नाही मित्रांनो बघा हाच तो पोरगा आहे तो जिमला नाही येत पण जिमच्या बाहेर येऊन थांबत असतो आणि आम्ही आता याला घेऊन एका दुसऱ्या मित्राच्या सोसायटीत आलेलो आहे मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे काय घेऊन वडापाव म्हणूनच बोली बोलत नाही वडापाव खातो मित्रांनो मी मगाशी घरी आलेलो आणि आता मी माझा ब्लॉग इथं सेंड करत आहे आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये पर्यंत जय भारत